in last lecture we have seen how to create the HTML forms and the types of a input tag and select tag. So here up to now आपण जेवढे पण tags बघितले HTML शी related like काय होते text formatting tags होते, then heading levels, then how to insert image, creating tables, forms in HTML. Okay, so these were the basic tags related to HTML. सो आपल्याला थोडीफार आयडिया आली असेल की वेब पेज क्रिएट करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागतं, कोणते टॅग्स यूज करावे लागतात, कधी यूज करावे लागतात. सो दिस वॉज बेसिक रिलेटेड टू HTML. नाउ वी विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट दॅट इज अ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग. नाउ व्हॉट इज अ क्लायंट साइड स्क्रिप्टिंग? ॲज आय हॅव सेड इन बिफोर दॅट इंटरनेटमध्ये दोन कंपोनंट्स हे इम्पॉर्टंट असतात. एक असतो तो क्लायंट अँड सेकंड असतो तो म्हणजे सर्व्हर. क्लायंट काय करतो, काहीतरी सर्व्हरकडे रिक्वेस्ट करतो आणि सर्व्हर काय करतो, जी क्लायंटने इन्फॉर्मेशन रिक्वेस्ट केली ती क्लायंटला इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. सो नाव HTML आपण जे डिझाईन केलं और HTML जे आपण यूज करतो आहे दॅट इज नथिंग बट अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. मीन्स इथे काय करतो आहे, क्लायंट स्वतःहून काहीतरी प्रोग्राम आपण स्वतः डेव्हलप करतो आहे आणि त्याचंच आपल्याला आउटपुट मिळतो आहे. और लाईक सी फॉर्ममध्ये आपण जो डेटा आपण एंटर करतो आहे तो आपण जस्ट डेटा एंटर करतो आहे. ओके, आपण असं नाही आहे की आपण सर्व्हरकडे कोणता तरी डेटा रिक्वेस्ट करतो आहे आणि आपल्याला सर्व्हरकडून डेटा मिळतो आहे. नो, और असं सुद्धा नाही की जो डेटा आपण फॉर्ममध्ये फिलअप केला आहे तो कुठे सेव्ह व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी काहीतरी प्रोग्रॅमिंग केली आहे. सो दॅट इज अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. आपण फॉर्ममधून जो डेटा घेतो तो जेव्हा आपण डेटाबेसमध्ये सेव्ह करतो त्याच्यासाठी एक प्रोग्रॅमिंग असते. मीन्स वॉट, सर्व्हर साईडला आपल्याला तो फॉर्ममध्ये जो डेटा आपण एंटर केला आहे तो सर्व्हर साईडला आपल्याला स्टोअर करावा लागतो. सो सर्व्हर साईडला स्टोअर करण्यासाठी सेम वे आपल्याला सर्व्हर साईडचे सुद्धा काहीतरी प्रोग्राम्स क्रिएट करावे लागतात की क्लायंटकडून डेटा कसा घ्यायचा, तो स्टोअर कुठे करायचा, देन क्लायंटने डेटा मागितल्यावर तो डेटा क्लायंटपर्यंत कसा पोचवायचा. हे सगळे कन्सेप्ट कधी येतात, सर्व्हर साईड स्क्रिप्टिंगमध्ये. सो सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग ते झालं. अँड नेक्स्ट व्हॉट एव्हर वी आर डिस्प्ले और वेब पेजचं ॲपेरन्सशी रिलेटेड जे काही आहे दॅट इज इन्क्लुडेड इन अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग. सो आपण बघितलं की आतापर्यंत बघितलं की HTMLमध्ये डॉक्युमेंट्स कसे डिझाईन करायचे और जो टेक्स्ट आहे तो फक्त डिस्प्ले कसा करायचा. बट ॲक्च्युअली आपण HTMLमध्ये काही प्रोसेसिंग करू शकत नव्हतो. लाईक मी नंबर्सची ॲडिशन परफॉर्म करू शकत नव्हती किंवा इन्फॉर्मेशन मला डिस्प्ले करायची असेल फॉर्ममध्ये जी काही इन्फॉर्मेशन मी एंटर केली आहे ती जर इन्फॉर्मेशन मला बटनला क्लिक केल्यावर डिस्प्ले करायची असेल तर असे काही मीन्स ॲक्टिव्ह पेजेस मी आपण डेव्हलप नाही करू शकत इन केस ऑफ अ HTML. Okay, so now to develop the dynamic web pages we are going to use a JavaScript. See, JavaScript was initially created to make web pages alive. They don't need a special preparation or compilation to run. Using HTML, one can only design a web page but cannot implement any logic on web browser. As we have seen, HTMLमध्ये आपण काय बघितलं, फक्त आपण वेब पेजचा ॲपेरन्स मेंटेन करू शकतो. बट तिथे ॲक्च्युअल प्रोसेसिंग आपल्याला करायची असेल तर ते HTMLमध्ये पॉसिबल नव्हतं. बिकॉज तिथे आपण ॲडिशनसुद्धा करू शकत नाही, काहीच नाही. प्रोसेसिंग तिथे पॉसिबल नव्हती इन केस ऑफ HTML. सो जर आपल्याला मीन्स HTMLचे जे काही पेजेस होते ते कसे होते, स्टॅटिक पेजेस होते. नाव with the help of a JavaScript we can create a web pages in a dynamic way. Means what, we can make web pages alive. त्याच्यात प्रोसेसिंग आपण करू शकतो, डिफरंट ॲक्शन्स परफॉर्म करू शकतो. सो दिस कॅन बी डन विथ द हेल्प ऑफ अ JavaScript. So next let's see scripting language. A script is a list of a command that are executed by a scripting engine. Scripts are used to generate the dynamic web pages on the web. Script can be open and edited by using a text editor. So JavaScript यूज करण्यासाठी आपल्याला HTMLमध्ये छोटे छोटे स्क्रिप्ट्स इन्क्लूड करावे लागणार. स्क्रिप्ट म्हणजे काय, इट इज अ लिस्ट ऑफ अ कमांड. लाईक सी, मला ॲडिशन ऑफ 2 नंबर्स करायचे, त्याच्यासाठी मी स्क्रिप्ट कशी करणार, एक नंबर युजरकडून घेणार, सेकंड नंबर युजरकडून घेणार अँड थर्ड त्या दोघांची ॲडिशन मी कशी करणार, ॲडिशन ऑफ दोज 2 नंबर मी तिथे परफॉर्म करणार अँड लास्टला ती जी ॲडिशन आहे ती मी डिस्प्ले करणार. सो इथे काय झाले, 4 स्टेप्स झाले ना ॲडिशन करण्यासाठी. फर्स्ट नंबर एंटर करून घेणार, नंतर त्यांची ॲडिशन करणार अँड लास्ट ती ॲडिशन डिस्प्ले करणार. सो हे काय होते, कमांड्स होते. सो हे जे काही लॉजिक मी डिफाईन केलं टू ॲडिशन ऑफ 2 नंबर्स, ही काय होती, छोटीशी स्क्रिप्ट होती, स्क्रिप्ट फॉर ॲडिंग द 2 नंबर्स. सो स्क्रिप्ट इज नथिंग बट अ लिस्ट ऑफ अ कमांड्स.
Next, see insertion of JavaScript in HTML. JavaScript can be used for the client side or server side scripting language. So as we have seen, आपण client side बघितलं, server side बघितलं. So JavaScript जी लँग्वेज आहे ती आपण client side ला सुद्धा यूज करू शकतो आणि server side सुद्धा यूज करू शकतो. For now we are going to learn how to use JavaScript on the client side. JavaScript can be inserted in HTML program between the opening script and closing script tag. So आपण नॉर्मल HTML चे प्रोग्राम्स बघितले, कसे करतो आपण? डॉक टाइप HTML, ओके, देन हेड टॅग, टायटल टॅग, ओके, इथे JavaScript, टायटल टॅग क्लोज, हेड टॅग क्लोज, body tag open, and body tag close, HTML क्लोज. सो हे काय होतं, हे आपलं नॉर्मल HTML डॉक्युमेंटचं स्ट्रक्चर आहे. नाव जावास्क्रिप्ट आपण जेव्हा यूज करतो, जावास्क्रिप्टसुद्धा आपण HTML डॉक्युमेंटमध्येच यूज करतो. बट त्याच्यासाठी कंडिशन काय आहे, जे काही आपण जावास्क्रिप्टचे मेथड्स और जे काही स्क्रिप्ट आपण डिझाईन करणार जावास्क्रिप्टचे, दॅट शुड बी कंपल्सरी इन्क्लुडेड विदिन दिस ओपनिंग स्क्रिप्ट टॅग अँड क्लोजिंग स्क्रिप्ट टॅग. ओके, सो जावास्क्रिप्टचे आपल्याला लॉजिक काही इम्प्लिमेंट करायचे असतील तर ह्या दोन टॅगच्या आतमध्ये आपल्याला ते इम्प्लिमेंट करावं लागणार आहे. Then see, language attribute is used to set the scripting language. Now this is also compulsory. जेव्हा कधी आपण स्क्रिप्ट टॅग यूज करणार तेव्हा आपल्याला कंपल्सरी लँग्वेज तिथे स्पेसिफाय करावी लागते. सो काय करणार, आपण जावास्क्रिप्टची लँग्वेज यूज करणार, सो आपल्याला स्क्रिप्ट टॅगचा लँग्वेज ॲट्रिब्यूट यूज करावा लागतो आणि तिथे स्पेसिफाय करणार जावास्क्रिप्ट. ओके, सो बिफोर स्टार्टिंग और बिफोर यूजिंग द स्क्रिप्ट फॉर अ जावास्क्रिप्ट आपल्याला हे दोन टॅग्स कंपल्सरी तिथे इन्क्लूड करावे लागणार आहेत. अँड जे काही आपण स्क्रिप्ट डेव्हलप करणार दॅट शुड बी प्लेस्ड विद इन ओपनिंग स्क्रिप्ट टॅग अँड क्लोजिंग स्क्रिप्ट टॅग. अँड ऑलवेज स्क्रिप्ट टॅग सोबत जावास्क्रिप्टचा लँग्वेज ॲट्रिब्यूट यूज करणार, लँग्वेज इक्वल टू जावास्क्रिप्ट. You can place a number of scripts in HTML. There are two methods to insert JavaScript in HTML. Scripts can be placed in the body section or in head section of an or in the both. ओके, सो हा जो स्क्रिप्ट टॅग आहे त्याचे काही डिफरंट फंक्शन्स आहेत. सो आपण तो बॉडी टॅगमध्ये सुद्धा यूज करू शकतो किंवा बिटवीन द हेड टॅगसुद्धा त्याचा यूज होऊ शकतो. ओके, इथे जसं यूज केलं आहे तसंच बिफोर क्लोजिंग हेड टॅग हा स्क्रिप्ट टॅग आपल्याला इथे इन्क्लूड करावा लागतो. ओके, त्याच्या आता डिफरंट फंक्शन्स आहेत की हेडिंग टॅगमध्ये कधी यूज करणार अँड बॉडी टॅगमध्ये कधी यूज करणार, ते आपल्याला पुढे जसे जसे वन बाय वन कन्सेप्ट आपण बघू तेव्हा कळणार आपल्याला की हेडिंग टॅगमध्ये काय यूज करावा लागतो अँड बॉडी टॅगमध्ये काय यूज करावा लागतो. फॉर नाव कीप इन माइंड दॅट वी कॅन यूज, आपल्याकडे कंडिशन अशी नाही आहे की फक्त बॉडी टॅगमध्येच यूज करायचं. नो, वी कॅन ऑल्सो यूज दॅट इन द हेड सेक्शन अँड ऑल्सो विदिन द बॉडी सेक्शन. ओके, देन हे काय होतं, सिम्पल हाऊ टू यूज द स्क्रिप्ट टॅग इन अ HTML or how we can use the JavaScript in the HTML with the help of this script tag. आता एक सिंपल प्रोग्राम बघूया. लाईक आपण HTMLमध्ये बघितलं की जेव्हा आपल्याला आउटपुटवरती काही मेसेज डिस्प्ले करायचा असतो HTMLमध्ये तेव्हा आपण काय करतो, जस्ट बॉडी सेक्शनमध्ये जो आपल्याला टेक्स्ट हवा आहे तो मी डिस्प्ले करते. ओके, सो नाव इन केस ऑफ अ जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला मला जर आउटपुटला काहीतरी मेसेज डिस्प्ले करायचा असेल तर डायरेक्टली मी मेसेज टाईप करू शकत नाही. मला काय एक स्टेटमेंट यूज करावी लागते, दॅट इज document dot write. Okay, this statement is used to display the message on the web browser. Okay, आउटपुट स्क्रीनला जेव्हा मला कोणताही मेसेज डिस्प्ले करायचा असेल तेव्हा मला ही स्टेटमेंट यूज करावी लागते, डॉक्युमेंट डॉट राईट. अँड डबल कोडमध्ये काय मेन्शन करणार, जो मेसेज मला आउटपुट स्क्रीनवरती डिस्प्ले करायचा आहे तो मेसेज मी डबल कोडच्या आत मेन्शन करणार. ओके, लाईक हॅलो वर्ल्ड. अँड कीप इन माइंड की जावास्क्रिप्ट ह्या स्क्रिप्ट टॅगमध्ये आपण जेवढे काही स्टेटमेंट्स यूज करणार
Each and every statement should end with a semicolon. Okay, so now let's save this. सेव. आपण याचा आउटपुट बघूया. सो आय हॅव सेव्ड विथ JS2. ओके, सी इथे काय येतंय, हॅलो वर्ल्ड जो टेक्स्ट मी document.write ह्या स्टेटमेंटमध्ये मेन्शन केलेला तो मला आउटपुट विंडोला डिस्प्ले होतं. सो जावास्क्रिप्टमध्ये आपल्याला जर ब्राउझरवरती कोणताही मेसेज पास करायचा असेल देन वी हॅव टू राईट दॅट विदिन document.write. Then now next concept is variables. Now what is a variables or why do we use variables? Like see, आपण एक डे टू डे एक्झाम्पल घेऊया. इफ आय वॉन्ट टू प्रिपेअर अ रेसिपी, मला एक रेसिपी क्रिएट करायची आहे. मग मी काय करणार, रेसिपीसाठी मला जे इन्ग्रेडियंट्स रिक्वायर आहेत ते इन्ग्रेडियंट्स मी सगळे कलेक्ट करणार. आता माझ्याकडे इन्ग्रेडियंट्स तर आहेत बट आय वॉन्ट टू क्रिएट अ रेसिपी फ्रॉम दोज इन्ग्रेडियंट्स. सो ते रेसिपी करण्यासाठी मला एक स्पेसची गरज आहे. ते इन्ग्रेडियंट्स मला कुठेतरी स्टोअर करावे लागणार आहेत. विदाउट स्टोरिंग आय कॅनॉट प्रिपेअर अ रेसिपी. स्टोअर केल्याशिवाय मी त्याच्यावर प्रोसेसिंग करू शकत नाही. इन अ सेम वे व्हेरिएबल्स काय करतो, आपण जो डेटा युजरकडून एंटर करून घेतो त्या डेटावर आपल्याला काही प्रोसेसिंग करायची असेल तर प्रोसेसिंग करण्याच्या अगोदर तो डेटा कुठेतरी स्टोअर व्हायला पाहिजे. विदाउट स्टोरिंग आपण डायरेक्टली त्या डेटावरती प्रोसेसिंग करू शकत नाही. सो व्हेरिएबल्स काय करतं, व्हेरिएबल इज यूज्ड फॉर द स्टोरेज पर्पज. जो डेटा युजर एंटर करणार और ज्या डेटावरती आपल्याला प्रोसेसिंग करायची आहे ते आपण कुठे स्टोअर करणार तर व्हेरिएबल्समध्ये स्टोअर करतो. द व्हेरिएबल इज अ बेसिक युनिट ऑफ अ स्टोरेज इन अ जावास्क्रिप्ट. सो व्हेरिएबल्स आर यूज्ड फॉर द पर्पज ऑफ अ स्टोरेज. ओके, नेक्स्ट सी रूल्स टू डिक्लेअर व्हेरिएबल्स. आता ओके, बिफोर दॅट आपण बघूया की व्हेरिएबलचा पर्पज काय आहे. ओके, लाईक सी मला दोन नंबरची ॲडिशन करायची आहे, 5 and 6 या दोघांची ॲडिशन करायची. सो काय करणार, मी डायरेक्टली ह्या दोघांची ॲडिशन करू शकत नाही. सो फर्स्ट मला 5 आणि 6 हे जे दोन व्हॅल्यूज आहेत ते कुठेतरी स्टोअर करावे लागतात. त्याच्यासाठी आपण काय करतो, व्हेरिएबल्स डिफाईन करतो. ओके, व्हेरिएबल डिफाईन करतो. आता जावास्क्रिप्टमध्ये आपण व्हेरिएबल्स कसे डिफाईन करतो, विथ द हेल्प ऑफ अ वॅर कीवर्ड. ओके, वॅर कीवर्ड आपल्याला यूज करावा लागतो अँड आफ्टर दॅट मला व्हेरिएबलला काहीतरी नेम स्पेसिफाय करावं लागतं. इट मे बी एनिथिंग. आता हे जे व्हेरिएबल्सचे नेम आहेत ते डिफाईन करण्यासाठी सुद्धा काहीतरी कंडिशन आहेत. ओके, सो सी विदाउट आपण जर व्हेरिएबलचं नेम डिफाईन केलं नाही तर आपण तिथे डेटा स्टोअर करू शकत नाही. सो फर्स्ट आपल्याला कीवर्ड यूज करावा लागतो VAR वॅर. आफ्टर दॅट व्हेरिएबल नेम डिफाईन करावं लागतं आणि त्या व्हेरिएबल नेममध्ये कोणती तरी व्हॅल्यू स्टोअर करावी लागते. ओके, सो let's see rules to declare variable names. Variable name may consist of alphabet, digits and underscore and dollar character with following rules. Okay, so variable name define करताना आपण काय यूज करू शकतो, we can use alphabets, numbers आणि दोनच सिम्बॉल्स यूज करू शकतो, एकतर अंडरस्कोर किंवा डॉलर कॅरेक्टर. अदर सिम्बॉल्स जे काही आहेत ते आपण व्हेरिएबल नेममध्ये यूज करू शकत नाही. सी कंडिशन्स काय आहेत, दे मस्ट स्टार्ट विथ अ अल्फाबेट. ओके, अल्फाबेटने स्टार्ट करायला लागणार. वी कॅनॉट स्टार्ट अ व्हेरिएबल नेम विथ अ नंबर. लाईक सी 3AA असं आपण व्हेरिएबल नेम देऊ शकत नाही. ते जर AA3 असं केलं देन इट इज अ व्हॅलिड बिकॉज व्हेरिएबल नेम जे आहे ते कुठून स्टार्ट होत आहे, अल्फाबेटपासून स्टार्ट होत आहे. ओके, सो व्हेरिएबल नेम शुड ऑलवेज स्टार्ट विथ अ अल्फाबेट. मग बाकी त्याच्यात नंबर्स इन्क्लूड केले तरी चालतात. देन अप्पर केस अँड लोअर केस आर डिस्टिंक्ट. दिस मीन्स आता ह्याच्यात बघा अप्पर केस आणि लोअर केस हे दोन्ही सेपरेट इथे कन्सिडर केले जातात. लाईक मी एक व्हेरिएबल डिफाईन करते कॅपिटल A आणि B. ओके, अँड सेकंड व्हेरिएबल डिफाईन करते स्मॉल a अँड स्मॉल b. तर इथे काय होतं आहे,
कॅपिटल ए बी हा वेगळा व्हेरिएबल कन्सिडर केला जाणार अँड स्मॉल ए बी हा वेगळा व्हेरिएबल कन्सिडर केला जाणार. स्पेलिंग सेम आहे याचं मिनिंग असं नाही की दोन्ही सेम व्हेरिएबल्स आहेत. नो, इथे ए कॅपिटल आहे म्हणजे हा डिफरंट व्हेरिएबल आहे आणि इथे ए स्मॉल यूज केला मीन्स हा डिफरंट व्हेरिएबल आहे. So in case of variables, capital and small both are considered as a different variable name. Then it should not contain any blank space or special symbol except underscore. Okay, so variable name define करताना आपण असं blank space त्याच्यात देऊ शकत नाही. इथे blank space allowed नाही आहे. Okay, so blank space किंवा any other symbol means एनिथिंग, पर्सेंटेज, हॅशटॅग, @ एक्सक्लेमेशन, हे काही सिम्बॉल आपण यूज करू शकत नाही. एकच सिम्बॉल आपण यूज करू शकतो, दॅट इज अ अंडरस्कोर. ओके, मीन्स मी आता असं नेम जर लिहिलं स्टुडंट अंडरस्कोर नेम, देन दिस इज अ व्हॅलिड. ओके, ह्याच्यात मी काही स्पेशल सिम्बॉल यूज केले नाही, फक्त अंडरस्कोर यूज केला आहे. ओके, सो अंडरस्कोर अलाउड आहे किंवा मी इथे स्पेससुद्धा यूज केली नाही आहे. सो दिस इज अ व्हॅलिड व्हेरिएबल नेम. तेच जर मी असं लिहिलं स्टुडंट स्पेस नेम, ओके, देन दिस व्हेरिएबल नेम इज नॉट अलाउड. ते स्पेस मी व्हेरिएबल नेममध्ये इन्क्लूड करू शकत नाही. देन सी, स्टँडर्ड कीवर्ड्स आर नॉट अलाउड ॲज अ व्हेरिएबल नेम. फॉर एक्झाम्पल डॉक्युमेंट, कॉमा, वाईल. तर स्टँडर्ड कीवर्ड्स म्हणजे काय, लाईक सी, इथे आपण जसं बघितलं की आपण आउटपुट स्क्रीनला मेसेज डिस्प्ले करण्यासाठी काय स्टेटमेंट यूज केलेली, डॉक्युमेंट डॉट राईट. मग इथे बघा डॉक्युमेंट हा जो वर्ड आहे तो त्यांनी आधीच डिफाईन करून ठेवला आहे. त्या डॉक्युमेंट ह्या वर्डचा काहीतरी पर्पज आहे जावास्क्रिप्टमध्ये. सो जे वर्ड्स त्यांनी आधीपासूनच डिफाईन करून ठेवले आहेत ते वर्ड्स आपण ॲज अ व्हेरिएबल नेम आपण यूज करू शकत नाही. ओके, मीन्स इथे डॉक्युमेंट डॉट राईट आहे ना, सो डॉक्युमेंट डॉट राईट असं मी व्हेरिएबल नेमला इथे देऊ शकत नाही. दॅट विल नॉट बी कन्सिडर्ड ॲज अ व्हेरिएबल नेम बिकॉज तो जो वर्ड आहे तो त्यांनी कुठेतरी आधीच यूज केला. सो सच वर्ड्स दॅट दे हॅव यूज दे आर नोन ॲज अ स्टँडर्ड कीवर्ड्स. मीन्स सच स्टँडर्ड कीवर्ड्स वी कॅनॉट यूज फॉर अ व्हेरिएबल नेम. Then next, variable name can be limited up to 255 characters. So variable names maximum length का असू शकते 255 only maximum length त्याच्यासाठी असते. More than 255 characters we cannot use any variable name. ओके, जास्तीत जास्त किती लेटर्स राहू शकतात त्याच्यात 255 कॅरेक्टर्स आपण इन्क्लूड करू शकतो व्हेरिएबल नेम्समध्ये. सो दिस वर द कंडिशन्स टू डिफाईन द व्हेरिएबल नेम. काय काय होते, दे शुड कंपल्सरी स्टार्ट विथ एन अल्फाबेट. Then we cannot start any variable name with a number or special symbol. Then upper case आणि lower case हे दोन्ही different consider केले जातात. Then it should not contain a blank space or any other special symbol. Only underscore is allowed. Then standard keyword should not be allowed as a variable name. And last, more than 255 characters we cannot use to define a variable name. ओके, नाव सी, इथे सिंटॅक्स दिला आहे त्यांनी. सिंटॅक्स टू डिफाईन अ व्हेरिएबल नेम, वेअर कीवर्ड आणि पुढे काय व्हेरिएबल नेम. आता आपण काही व्हेरिएबल नेम देऊ शकतो. ओके, सो आणि एक कंडिशन आहे बघा, जर आपल्याला ॲट अ टाईम 4-5 व्हेरिएबल्स डिफाईन करायचे असतील तर असं नाही की मला ईच टाईम वेअर कीवर्ड यूज करावा लागतो. वेअर ए, वेअर बी, वेअर सी, वेअर डी. ओके, मला 4 व्हेरिएबल जर डिफाईन करायचे असतील तर ईच टाईम मला व्हेरिएबल कीवर्ड वेअर कीवर्ड यूज करायची गरज नाही आहे. मी काय करू शकते, इन्स्टेड ऑफ यूजिंग मल्टिपल टाईम्स आय कॅन डिफाईन व्हेरिएबल्स, मल्टिपल व्हेरिएबल्स इन अ सिंगल लाईन. कसं करणार, सेपरेट कसं करणार, विथ अ कॉमा. मीन्स वेअर ए, कॉमा वेअर बी, कॉमा वेअर सी अँड डी. ओके, म्हणजे इथे काय झालं बघा, व्हेरिएबल 4 व्हेरिएबल नेम इथे डिफाईन केले आहेत आणि सेपरेट कशाने केले आहेत, कॉमाने सेपरेट केले. सो वेअर ए, बी, सी अँड डी. म्हणजे काय झालं, माझ्याकडे इथे 4 व्हेरिएबल्स अवेलेबल आहेत. ओके, सो दॅट्स इट. आणि आता जे आपण व्हेरिएबल्स घेतले त्यांना जर मला काही व्हॅल्यू असाइन करायची असतील, मीन्स त्या व्हेरिएबलमध्ये मला काहीतरी डेटा स्टोअर करायचा आहे, मग कसं करणार, जर व्हेरिएबल डिफाईन करण्याच्याच वेळी मला जर डेटा स्टोअर करायचा असेल तर मी कसं करणार, ए = 5. हे काय झालं, व्हेरिएबल मी डिफाईन केला ए आणि ॲट अ टाईम डिफाईन केलं त्याच वेळी त्याला व्हॅल्यू असाइन केली.
सो हे असं करू शकतो. और जर मल्टिपल व्हेरिएबल्स मी आधीच डिफाईन केले आहेत, मीन्स इथे काय केलं 4 व्हेरिएबल्स मी डिफाईन करून ठेवले आहेत A, B, C अँड D. इथे आपण असं करू शकत नाही A = 4, B = 5. नो, इथे असं पॉसिबल नाही आहे. आपण ॲट अ टाईम एका लाईनमध्ये फक्त व्हेरिएबल नेम डिफाईन करू शकतो. त्यांना जर व्हॅल्यू असाइन करायची असेल तर काय करू शकते, आफ्टर व्हेरिएबल्स मी डिफाईन केले त्याच्यानंतर त्यांना व्हॅल्यू असाइन करू शकते. कशी करणार, A = 5, B = 7, then C = 4 and D = 8. ओके, मग काय झालं, फर्स्ट मी व्हेरिएबल नेम्स डिफाईन करून घेतले आणि त्याच्यानंतर सेपरेटली त्यांना व्हॅल्यूज असाइन केले. वी कॅन डू इट इन दिस वे. सो असाइन करण्यासाठी आपण काय यूज केलं, = सिम्बॉल यूज केला. म्हणजे आता इथे काय झालं, A नावाचा जो व्हेरिएबल आहे त्याच्यात कोणता डेटा स्टोअर झाला आहे, 5 हा डेटा स्टोअर झाला आहे. B मध्ये 7 ही व्हॅल्यू स्टोअर झाली आहे, C मध्ये 4 आणि D मध्ये 8 ही व्हॅल्यू स्टोअर झाली आहे. ओके, so that's it. In this way we can define the variables and we can assign the values to the variable. And next concept आहे, that is a data type. Okay, ती आपण next lecture ला बघू. For now it's enough for today. आपण काय बघितलं, what is a client side scripting, then how to include the JavaScript in a HTML document, and what is the use of a variables. Variables काय यूज केले जातात, for the storage purpose. And then there are some rules to declare the variables. It is compulsory that we have to follow these rules. जर आपण हे रूल्स फॉलो नाही केले तर आपल्याला तो व्हेरिएबल डिफाईन करता येणार नाही, and we cannot store data in that variable. Then syntax for variable काय होता, we have to use var keyword and after that any variable name. Okay? So that's it. This is how we are going to use a JavaScript in an HTML document.